प्रियांनो, आजच्या मननासाठी आपण जो विषय निवडलेला आहे तो विषय आहे उपास समय वधस्तंभावरील वधलेला येशू समजून घेण्याची संधी। उपास समय वधस्तंभावर वधलेला येशू समजून घेण्याची संधी। आणि हा विषय हाताळत असताना आम्ही जर जळणी केली तर आपल्याला पाहायला मिळेल की आपण उपास समय पश्चातापाची संधी, उपास समय एकत्र येण्याची संधी, उपास समय परमेश्वराला आरोळी मारण्याची संधी आणि उपास समय आशीर्वाद मिळवण्याची संधी म्हणून पाहिलेला आहे। आणि आज आपण पाहत आहोत की उपास समय म्हणजे त्या वधस्तंभावर जो खिळलेला येशू आहे, वधिलेला येशू आहे, त्याला ओळखण्याची, त्याला समजून घेण्याची संधी। हा विषय पाहत असताना आपण यशया 53 ही वचन आपण वाचलेली आहे। एका पवित्र मंदिरामध्ये तरुण संघाची चित्रकलेची स्पर्धा घ्यावी असं त्या चर्च कार्यकारिणीने ठरवलं। आणि बाळासाहेब साहेबांना सांगण्यात आलं की तरुण संघाला तुम्ही काही विषय द्या, त्या विषयाला अनुसरून ही तरुण मुलं येशू ख्रिस्तावर चित्र रेखाटतील। आणि मग बाळासाहेब साहेबांनी विषय दिला की तरुणांनो, येशू ख्रिस्ताच्या जीवनातील तुम्हाला आवडणारा प्रसंग यावर आधारित तुम्हाला चित्र रेखाटायचं आहे। चित्रकलेच्या स्पर्धेला सुरुवात झाली आणि तरुणांनी चित्र रेखाटायला सुरुवात केली। 5000 भोजन, मेलेल्या लाजरसाला उठवणे, यरीहोच्या वाटेवरील आंधळ्याला बरं करणे, 38 वर्षाच्या दुखणेकराला बरं करणे, याईराच्या कन्येला मरणातून उठवणे, रक्तस्रावी स्त्रीला बरं करणे, जखयाला झाडावरून खाली उतरवणे। एक एक चित्र पाहत असताना बाळासाहेब पुढे गेले आणि तरुणांना म्हटले की जे चित्र तुम्ही रेखाटत आहात ते चित्र तुम्ही का रेखाटलं याचं कारण सांगायचं। ज्यानं 5000 भोजन हे चित्र रेखाटलं होतं तो म्हटला की माझा येशू हा अन्न पुरवणारा येशू आहे, माझा येशू हा पुरवठा करणारा येशू आहे। तो 5 भाकरी आणि 2 मासे यांना यामध्ये 5000 जेवू घालणारा येशू आहे, म्हणून मी हे चित्र रेखाटलं। दुसरा म्हणाला माझा येशू मरणातून उठवणारा येशू आहे आणि म्हणून मी लाजरसाचं चित्र काढलं। तिसरा म्हणाला माझा येशू आजार बरे करणारा आहे, म्हणून मी ते काढले। आणि मग बाळासाहेब म्हणले तुम्ही सर्वांनी छान चित्र काढलेले आहे, पण मला अपेक्षा होती की या उपास समयामध्ये एकाने तरी त्या वधस्तंभावर खिळलेल्या येशूचं चित्र रेखाटणं गरजेचं। आणि मग तरुणांना बाळासाहेब म्हटले की आता तुम्ही जे रेखाटलेले चित्र आहे ते बाजूला ठेवा आणि त्या वधलेल्या येशू ख्रिस्ताचं चित्र तुम्ही तुमच्या कल्पनेनं रेखाटा। ते रेखाटण्यासाठी मी तुम्हाला एक हिंट देतो, मी ते रेखाटण्यासाठी तुम्हाला पवित्र शास्त्रातील एक शास्त्र भाग देतो आणि तो शास्त्र भाग आहे यशया 53। त्याची तुम्ही वचन वाचा आणि तुम्ही डोळ्यापुढे प्रतिमा तयार करा की माझा येशू ख्रिस्त कसा असेल। आणि तरुणांनी वचन वाचायला सुरुवात केली आणि ती वचन वाचून झाल्यानंतर तरुण बाळासाहेबांना म्हणतात, बाळासाहेब ज्याला सौंदर्य नव्हतं, ज्याला रूप नव्हतं, ज्याला तुच्छ मानलं होतं असा येशू आम्ही कसा रेखाटला? कारण यशयात लिहितो की त्याला रूप नव्हते आणि तो वधिलेला, पिडिलेला, व्याधीने पिडिलेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे त्याला सौंदर्य नसलेला असा। आणि असं चित्र आम्ही कसं रेखाटावं, कारण अजून त्या येशूची आणि आमची ओळख झालेली। आणि मग बाळासाहेब म्हणाले माझ्या प्रिय लेकरांनो, दरवर्षी उपास समयात आम्ही यशया 53 वाचतो, पण काय आम्ही त्या वधस्तंभावर त्या वधलेल्या येशूला जाणून घेतलेला आहे। आज तुमच्यातील एक तरी जण छाती ठोकून अभिमानानं म्हणत आहे का की तो येशू मला आवडतो म्हणून मी त्या येशूचं चित्र रेखाटले? दरवर्षी आम्ही यशया 53 हे वाचतो, पण आम्ही त्या येशू ख्रिस्ताला काय अंतःकरणापासून जाणून घेतलेला आहे? काय आम्ही त्या येशू ख्रिस्ताला ओळखलेलं आहे काय तो येशू ख्रिस्त जो पिडलेला आहे, वधलेला आहे,
आहे, रक्तबंबाळ झालेला आहे, त्याला सौंदर्य नाही, त्याला तुच्छ मानलेला आहे, तो येशू आम्हाला आवडतो. अन्न देणारा येशू आवडतो, आजार बरे करणारा येशू आवडतो, मरणातून उठवणारा येशू आवडतो, बालकांना जवळ घेणारा येशू आवडतो. पण तो रक्तबंबाळ झालेला येशू आम्हाला आवडतो का? कारण तो आम्ही अजून ओळखलेला नाही. तो ओळखण्याची, तो समजून घेण्याची ही उपास समयामध्ये संधी आहे. आणि म्हणून या उपास समयामध्ये आज आम्ही पाहणार आहोत की त्या वधस्तंभावर वधलेला तो येशू. आम्ही काही वेळ त्याच्याकडे लक्ष देणार. जर आम्ही पवित्र शास्त्राचा अभ्यास केला तर आम्हाला पाहायला मिळतं की जुन्या करारापासूनच येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी अनेक भविष्यवाण्या करून ठेवल्या. त्याच्या जन्माविषयी भविष्यवाणी पहा, कुमारी गर्भवती होईल, तुम्हासाठी बाळ दिला जाईल, तुम्हाला खून ही की. अनेक भविष्यवाण्या त्याच्या जन्माविषयी आहेत, अनेक भविष्यवाण्या त्याच्या मृत्यूविषयी आहेत, अनेक भविष्यवाण्या त्याच्या क्लेशांविषयी आहेत. येशू ख्रिस्तानं स्वतः देखील स्वतःच्या मरणाची भविष्यवाणी केलेली आहे. आणि हा जो शास्त्र भाग आहे, हा शास्त्र भाग म्हणजे येशू ख्रिस्ताच्या दुःख सहनाची आणि त्याच्या वधस्तंभावरच्या मृत्यूची केलेली भविष्यवाणी आहे. देवानं आखलेली योजना आहे आणि ती योजना यशया संदेशाच्या द्वारे परमेश्वर यशया 53 मध्ये आम्हासाठी लिहून दिलेला आहे. आणि ज्यावेळेस आम्ही हे यशया 53 वाचतो त्यावेळेस आम्ही काय वाचतो तर त्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की त्या वधस्तंभावर वधलेल्या येशूचं तो सुंदर असं चित्र रेखाटत आहे. सुरुवातीलाच यशया लिहितो की आम्ही ऐकलेल्या वार्तेवर कोणी विश्वास ठेवला आहे. परमेश्वराचा भुज कोणास प्रकट झाला आहे, कारण तो त्याच पुढे रोप्यासारखा वृक्षभूमीतील अंकुरासारखा वाढला. त्याला रूप नव्हते, त्याला शोभा नव्हती, आणि त्याचकडे पाहिले तर त्याचवर मन बसेल असे त्याच्या ठाई सौंदर्य नव्हते. कारण त्याचं जे सौंदर्य होतं ते त्या दिवशी शापित झालं होतं, कारण आमच्या पापांचा शाप त्याच्यावरती होता. आणि म्हणून त्याचं जे मुळातलं सौंदर्य होतं ते शापित झाल्यामुळं आज ते नष्ट झालं होतं आणि म्हणून ते दिसत नाही. आणि म्हणून लेखक इथं म्हणतो की त्याच्या काही सौंदर्य नव्हते, मन बसे, त्याला रूप नव्हते, शोभा नव्हती, त्याला सौंदर्य नव्हते, तुच्छ मानलेला, मनुष्यांनी टाकलेला, क्लेशांनी व्यापलेला, व्याधींशी परिचित असलेला असा तो पुरुष पाहून लोक तोंड फिरवी, त्याला तुच्छ लेखी, आणि आम्ही त्याला मानले. आम्ही त्याला मानलेलं नाही कारण की तो तुच्छ लेखलेला आहे. जो तुच्छ लेखलेला असतो त्याला आम्ही मान सन्मान देतो, त्याला आम्ही मानत नाही. तो तुच्छ लेखलेला आणि तो व्याधींनी, मनुष्यांनी टाकलेला आणि क्लेशांनी व्यापलेला आणि पीडित असा होता. आणि म्हणून आम्ही त्याला काय करत आहोत, मानत नाही, आम्ही त्याला मानलेलं नाही. आणि असा हा येशू ख्रिस्त ज्यावेळेस आपल्या डोळ्यापुढे उभा राहतो त्यावेळेस आम्हाला प्रश्न पडतो की ही जी त्याची अवस्था आहे, हे जे त्याचं सौंदर्य नष्ट झालेलं आहे ते कशासाठी, का त्याने हा त्रास त्या वधस्तंभावर सहन केलेला आहे, का त्या वधस्तंभावर तो हे सर्व काही सहन करत आहे. वचन तुला सांगत आहे की तो त्याचे हाल करून तो ठेचला गेलेला. प्रियांनो, ज्यावेळेस गृहिणींना ठेचणे ही क्रिया अतिशय उत्तम माहिती आहे. ठेचणे म्हणजे आम्ही संपूर्ण जीव लावून काय करत असतो, ती जी वस्तू आहे ती बारीक करत असतो, ती ठेचत असतो, म्हणजे ती आपण तोडत असतो, तिचे आपण तुकडे करत असतो, तिच्या ठिकऱ्यावरती इथपर्यंत आपण जोर लावत असतो. आणि यशया संदेश काहीचा शब्द वापरत आहे की तो ठेचला गेलेला आहे, तो मारला गेलेला आहे, तो ठेचला गेलेला आहे, त्याला फटके मारून त्याचे हाल केलेले आहेत. आणि हे सर्व सोसत असताना तोंड सुद्धा न उघडणारा असा तो पुरुष. हे सर्व सहन करत असताना
तोंड सुद्धा न उघडणारा असा तो पुरुष आहे. प्रियानो, मला तुम्हाला सांगू द्या, जरी तो पूर्ण देव होता तरी तो पूर्ण मानव. आणि ज्या वेळेस तो या व्याधी सहन करत होता त्यावेळेस तो एक मनुष्य रूपात होता. म्हणजे आम्हाला जशा वेदना होतात तशाच वेदना त्याला झाल्या असतात. आम्हाला जसे क्लेश होतात तसेच क्लेश त्याला झाले असतात. आम्हाला जशी व्याधी पीडित करते तशीच त्याला देखील झाली असेल, कारण तो पूर्ण मनुष्य होता आणि परमेश्वरानं मनुष्याचं देह धारण करून या सर्व व्याधी त्याच्यावर लादल्या. आता आपण पुढे पाहतो की ह्या सर्व वेदना सहन करणं गरजेचं का होतं. त्याचं उत्तर आम्हाला 10व्या आणि 11व्या वचनामध्ये पाहिलं. आपण 10वं वचन वाचूया. त्याला ठेचावे असे परमेश्वराच्या मर्जी झाले. त्याने त्याला पिडिले. त्याच्या जीवाचे दोषार्पण झाल्यावर तो संतती पाहिजे. तो दीर्घायुष्य होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. त्याच्या हातून परमेश्वराचा मनोरथ सफल होईल. हे सर्व परमेश्वराच्या मर्जीस का आलं की मी त्याला ठेचावं आणि त्याला पिडावं, त्याच्या जीवाचं दोषार्पण करावं. तो निर्दोष असताना त्याचं दोषार्पण केलं गेलं. तुमच्या आणि माझे पाप त्याच्यावर लादले गेले. हे सर्व परमेश्वराने का घडवून आणलं तर परमेश्वराला परमेश्वराची संतती पाहिजे. परमेश्वराला परमेश्वराची संतती पाहिजे होती आणि त्याचा मनोरथ होता की त्याला त्याची संतती पाहिजे. कोण आहे परमेश्वराची संतती आणि काय आहे परमेश्वराचा मनोरथ. परमेश्वराचा मनोरथ हा होता की जी माझी लेकरं माझ्यापासून दूर गेलेली आहेत ती परत मला माझ्याकडं, त्यांना पुन्हा एकदा मला माझी मुलं म्हणून नाव द्यायचं आहे. जुन्या करारामध्ये अनेक वेळा परमेश्वराने विधित केलं होतं की ती माझी प्रजा आहे, मी त्यांचा देव आहे. ते माझी मुलं आहेत, मी त्यांचा पिता. पण प्रियानो, पाप करून, अनेक वेळा दुष्टाई करून, दांडगाई करून, आज्ञा न पाळून इस्रायल लोक परमेश्वराला दुखून त्यांच्यापासून दूर गेले होते. आणि परमेश्वराचा हा मनोरथ होता की ज्या सार्वकालिक जीवनाला माझी लेकरं मुकलेली आहेत त्या लेकरांना मला परत माझ्या कुटुंबामध्ये, त्या लेकरांना मला पुन्हा माझी मुलं बनवून घ्यायचं आहे. आणि हा मनोरथ परमेश्वराचा होता आणि हा मनोरथ त्या येशू ख्रिस्ताला त्या वधस्तंभावर पूर्ण करायचा होता. आणि म्हणून त्याने हे सर्व काही केलेलं आहे. सहन वचन सांगतो की कातरणाऱ्या पुढे उभा राहिलेल्या मेंढराप्रमाणे तो गप्प बसलेला आहे. त्याला आपलं तोंड उघडलेलं नाहीये. आणि हा असा येशू ख्रिस्त परमेश्वराचा मनोरथ त्या वधस्तंभावर काय करत आहे, पूर्ण करत. आमचं पाप स्वतःवर घेऊन रक्तबंबाळ होऊन व्याधी, क्लेश आणि सर्व काही सहन करून तो आपल्या पित्याचा मनोरथ पूर्ण करत आहे. यासाठी की आपण देवाची, मग झालो का आपण देवाची मुलं? आपण परमेश्वराची मुलं झालो. येशू ख्रिस्तानं तो सन्मान, तो मान आम्हाला परत मिळेल. हाच तर तो मनोरथ होता. यासाठी तर हे सर्व घडवून आणलं होतं की आम्ही त्याची मुलं व्हावं. आपण वचन वाचूया. 1 योहान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 1लं वचन. 1 योहान याचा 3रा अध्याय आणि त्याचं 1लं वचन. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले, याची त्याने आपल्याला केवढे प्रीतिदान दिले आहे. आपल्याला देवाची मुले हे नाव मिळाले. काय मिळालं आपल्याला नाव? देवाची मुले. किती आम्हाला अभिमानास्पद गोष्ट आहे की आम्हाला हे नाव मिळालेलं आहे की आम्ही कोणी आईल्या गाईल्याची मुलं नाही आहोत, तर आम्ही देवाची मुलं. आणि हे नाव मिळण्यामागं परमेश्वराची आमच्यावर असलेली प्रीती आहे. ती प्रीती एवढी आहे की त्या प्रीतीस्तव त्यानं त्या वधस्तंभावर त्या येशू ख्रिस्ताला पिडलेला. त्या येशू ख्रिस्ताला व्याधी सहन करायला लावलेला आहे. त्याला ठेचावा अशा त्याच्या मर्जीचा. केवढी ही आघात
प्रीती आहे आणि त्या प्रीतीचं प्रमाण हे आहे की आम्हाला देवाची मुलं हे नाव मिळालं. आम्ही त्याला दत्तक वारीस झालेलं आहे. प्रियांनो, आम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आमच्या पुढे आमच्या वडिलांचं नाव लागतं त्यावेळेस वडिलांच्या इस्टेटीमध्ये आमचा वाटा फिक्स आहे. आता तर कायदा आहे की मुलींना पण वाटा. म्हणजे ज्यावेळेस आमच्या पुढे आमच्या वडिलांचं नाव लावलं जातं त्यावेळेस वडिलांची जी इस्टेट आहे, वडिलांची जी मिळकत आहे, त्याच्यामध्ये आम्हाला आमचा वाटा मिळतो. आम्ही त्यांचे वारीस होतो, आम्ही आमच्या पित्याचे वारीस होतो. तसंच ज्या दिवशी आम्हाला देवाची मुलं ही नाव मिळाली त्या दिवशी आम्ही कुणाचे? स्वर्गाचे काय झालो? आम्ही मुलं झालो ना. मग जर आम्ही मुलं झालो तर आम्ही वारीस होतो. वचन वाचूया. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि त्याचे 16 आणि 17 वचन. रोमकरास पत्र याचा 8वा अध्याय आणि 16 आणि 17 वचन. तो आत्मा स्वतः आपल्या आत्म्याबरोबर साक्ष देतो की आपण देवाची मुले आहोत आणि जर मुले तर वारीसही आहोत. आणि जर मुले तर वारीसही आहोत. म्हणजे देवाचे वारीस ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारीस असे आहोत. ख्रिस्ताबरोबर सोबतीचे वारी. केवढा मोठा मान आहे हो. एक तर मुलं झालो, जर मुलं झालो तर वारीस झालो, आणि जर वारीस झालो तर आम्हाला पुन्हा वाटा आहे. आता आहे का आमची लाईफ? आहे का आम्ही ह्यासाठी पात्र? पण त्या येशू ख्रिस्तानं आम्हाला पात्र केलेलं आहे की त्याच्या संगती आम्ही सहभागितेमध्ये बसावं. त्या पिताचा जो येशू ख्रिस्त पुत्र त्याच्या बरोबर आम्हाला वाटा मिळावा. आम्ही त्या स्वर्गीय राज्याचे वारीस व्हावं आणि नुसतं नावच नाही तर त्याच्या वतनाचे आम्ही भागीदार व्हावं. एवढा मोठा आशीर्वाद त्या येशूने आम्हाला दिलेला आहे, ज्या येशू बरोबर अजून आमची साधी ओळख आहे, ज्याला आम्ही अजून पूर्णपणे जाणलेलं नाहीये. त्या येशूनं आपलं अर्पण यासाठी केलेलं आहे की आम्हाला मुलं नाव मिळावं, आम्ही वारीस व्हावं आणि स्वर्गाच्या राज्यात त्याच्या बरोबर आम्हाला वतन भाग मिळावा, वतनाचे आम्ही भागीदार व्हावं. ही सर्व देवाची योजना होती. हा सर्व देवाचा मनोरथ होता आणि तो मनोरथ त्या वधस्तंभावर वधलेल्या येशू ख्रिस्तानं काय केलेला आहे? पूर्ण केले. तो मनोरथ पूर्ण करण्यासाठी तो गप्प बसलेला. त्यानं आपलं मुख उघडलेलं नाही, त्यानं आपलं तोंड उघडलेलं नाही. प्रियांनो, मला तुम्हाला सांगू द्या, जर आपण वारीस आहोत तर आपली जबाबदारी देखील वाढली. एखाद्या डॉक्टरचा मुलगा ज्यावेळेस डॉक्टर होतो त्यावेळेस त्याच्यावर एक जबाबदारी वाढली की वडिलांनी जे नाव कमवलेलं आहे, वडिलांनी समाजामध्ये जी सेवा केलेली आहे, त्या दवाखान्याचं जे नाव झालेलं आहे, आता त्याला त्या दवाखान्याचं नाव करायचं, काय करायचं आहे? तसंच पुढं अगदी. एका इंजिनियरच्या मुलाची जबाबदारी आहे की वडिलांनी केलेला जो व्यवसाय आहे तो त्याला पुढं. एका प्रगतशील शेतकऱ्याच्या मुलाचं कर्तव्य आहे की जर मी त्यांचा वारीस आहे तर त्यामध्ये मला काय करायचे आहे? आणखी प्रगती करायची. जर आम्ही देवाची मुलं आहोत तर आमची देखील जबाबदारी आहे की आम्हाला येशू सारखं, देवाची संतती आहोत तर येशू सारखं व्हायचं. कारण येशूच्या सारखा वाटा आम्हाला जर मिळालेला आहे तर आम्हाला त्याच्यासारखं आता काय करावं लागणार आहे? व्हावं लागणार. येशू सारखं व्हायचं म्हणजे काय व्हायचं? पवित्र, निर्दोष, निर्दोष आणि निष्कलंक असा येशू, पवित्र 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 असा येशू. मुलं हे नाव मिळालं, वारीस झालो, वतनाचे भागीदार झालो, पण त्याचबरोबर मोठी जबाबदारी आमच्यावर येऊन पडली आणि ती जबाबदारी ही आहे की आम्हाला आता त्याच्यासारखं पवित्र व्हायचंय, आम्हाला त्याच्यासारखं निर्दोष व्हायचं. मग आम्ही स्वतःला पवित्र करू शकतो का? नाही करू शकतो. आम्ही स्वतःला निर्दोष करू शकतो का? नाही. मग आम्ही कसं निर्दोष होऊ शकतो? येशू ख्रिस्ताच्या रक्ताने, येशू ख्रिस्तावरच्या विश्वासाने. मग त्यासाठी आम्हाला कुठं यावं लागेल? त्या वधस्तंभाच्या.
त्यासाठी आम्हाला कुणाकडे पाहावं लागलं? त्या वधस्तंभावर वधलेल्या ख्रिस्ता. त्यासाठी आमची ओळख पुन्हा सांगती पाहिजे वधस्तंभावरच्या ख्रिस्तास. आणि हा उपास समय यासाठी आहे की त्या वधस्तंभावरच्या ख्रिस्ताची आम्हाला ओळख करून घ्यायची आहे. कारण आम्हाला पवित्र आणि निर्दोष व्हायचं आहे. जर आम्ही पवित्र आणि निर्दोष होतो तर आम्ही त्याची मुलं होतो आणि तर आम्ही त्याच्या स्वर्गाच्या राज्याचे भागीदार करतो. नवीन करारामध्ये एक सुंदर उदाहरण आपण पाहतो. प्रेषितांच्या कृत्यामध्ये कानके राणीच्या घरचा जो अधिकारी आहे हबशीषंड, पवित्र शास्त्र सांगतो की तो उपासनेला यरूशलेमेत गेला होता. अध्याय काढूया आपण. प्रेषितांची कृत्ये याचा 8वा अध्याय आणि त्याची 26 ते 40 ही वचन आपण समोर घेऊया. या वचनांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की हा हबशीषंड यरूशलेमेत आलेला आहे आणि वचन सांगतो तो उपासनेसाठी यरूशलेमेत आलेला आहे. त्याने उपासना केलेली आहे. आता तो उपासनेहून यरूशलेमेकडून गड्जा या ठिकाणी जात आहे आणि जात असताना तो काय करत आहे तर रथात बसून कोणती क्रिया करत आहे? यशया संदेशाचा ग्रंथ वाचत आहे. आम्ही उपासनेला येतो, भक्तिभावाने उपासना करतो, पण आम्ही परत जाताना काय घेऊन जातो? हबशीषंड वापस चाललेला आहे, उपासना केलेली आहे. आता तो जात आहे आणि रथामध्ये तो यशयाचा ग्रंथ वाचत आहे. कारण अजून त्या उपासनेत त्याची भूक लागलेली, अजून त्याच्या मनाला काही प्रश्न आहेत, काही शंका आहेत, त्यांचं निरसन झालेलं नाही. आणि उपासनेला येताना त्यानं आपल्याबरोबर यशयाचा ग्रंथ आणलेला आहे आणि जाताना तो वाचत आहे. तो वाचत आहे, वाचत आहे, वाचत आहे आणि त्यांनी वाचलेला आहे की वधावयास नेणाऱ्या कोकऱ्यासारखा हा शांत उभा आहे. हा कोण आहे? हा कोण पुरुष आहे की जो आपलं तोंड उघडत नाहीये, ज्याला ठेचला आहे, ज्याला मारला आहे, ज्याला रक्तबंबाळ केलेला आहे, ज्याला पिडला आहे, असा हा कोण पुरुष आहे? याचं उत्तर मला सापडत नाही. आणि तो त्या यशयाच्या ग्रंथामध्ये ते शोधत आहे, शोधत आहे, शोधत आहे. आणि प्रियांनो, ज्यावेळेस तो शोधत आहे त्यावेळेस पवित्र आत्म्यानं देवदूतांना पाठवलेलं आहे आणि फिलिपाला आज्ञा केलेली आहे की यरूशलेमापासून गज्जाला जाणारी जी वाट आहे, जी ओसाड आहे, त्या वाटेवर तुला काय करायचं आहे? जायचं आहे. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन समजून घेण्यासाठी, त्या येशू ख्रिस्ताला ओळखण्यासाठी उत्सुक होतो, भुकेलो होतो, त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला सांगतो. त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला कृपा पुरवतो. जे भुकेले व ताणलेले ते तृप्त केले जाते. देवाच्या वचनासाठी ज्यावेळेस आम्ही भुकेले होतो, ताणलेले होतो, त्यावेळेस पवित्र आत्मा आम्हाला तृप्त केल्याशिवाय राहत नाही. अद्भुतरित्या त्या फिलिपाला काय केलेलं आहे? देवदूतांनी सांगितलेलं आहे की तुला कुठं जायचं आहे? त्या गज्जाच्या वाटेवर जायचं आहे. आणि त्यांनी रथ गाठलेला आहे. हबशीषंड रथात बसून यशाचा ग्रंथ वाचत आहे आणि फिलिप त्या रथाबरोबर पळत आहे. काय सुंदर दृश्य आहे. आणि फिलिप खालून विचारते, जे तू वाचतोस ते तुला कळतंय का? आणि हबशीषंड म्हणत आहे, कोणी मला सांगितल्याशिवाय मला कसे कळेल? मी अज्ञानी आहे, मी मूर्ख आहे, मी ज्ञानानं उन्हा आहे. हा कोण पुरुष आहे जो निर्दोष असता ठेचला गेलेला आहे? हा कोण पुरुष आहे जो कोकऱ्यासारखा गप्प उभा राहिलेला आहे? हा कोण पुरुष आहे जो पिडला गेलेला आहे? या पुरुषाबद्दल मला कोण सांगेल? तो उत्सुक आहे आणि मला कोण सांगेल? आणि त्यावेळेस फिलिपाला त्यांनी रथात बोलवलेला आहे आणि फिलिप रस्त्याने काय करत आहे? त्याला सुवार्ता सांगत आहे. येशू ख्रिस्ताची संपूर्ण सुवार्ता नियमशास्त्रापासून त्याला समजावून सांगितली. आणि जलाशयाजवळ रथ येतात हबशीषंड म्हणत आहे, हे पाणी आहे आणि मला बाप्तिस्मा घेण्यापासून तो त्यामुळे त्या दिवशी देवाच्या लेकरामध्ये त्याची गणती झाली. तो देवाचं लेकरू बनलेला आहे, त्यानं बाप्तिस्मा घेतलेला
आहे, त्याने येशूचा स्वीकार केलेला आहे, कारण त्या समयी त्याला कोणता येशू कळालेला आहे? यशया 53 मधला येशू त्याला कळाला आणि तो कळताच त्यानं त्याचा स्वीकार केलेला. कोण मला अडवेल बाप्तिस्मा घेण्यापासून? कोण मला अडवेल त्या वधस्तंभावरच्या येशूचा स्वीकार करण्यापासून? आणि फिलिपानं तिथेच त्याला बाप्तिस्मा दिली आहे आणि फिलिप अदृश्य झालेला आहे. त्या वधस्तंभावरचा येशू जर आम्हाला जाणून घ्यायचा आहे, ओळखायचा आहे, त्या पवित्र आत्म्याला सहाय्य मागा. तो पवित्र आत्मा आम्हाला त्याची ओळख देईल. तो पवित्र आत्मा आमचा शिक्षक आहे, तो आमचा मार्गदर्शक आहे, तो आमचा वाटाडे आहे. तो त्या येशू ख्रिस्ताची आम्हाला ओळख करून दिल्याशिवाय हा उपास समय यासाठी आहे, हे शास्त्रभाग यासाठी आहे, हे वारंवार यासाठी वाचले जातात की आमची आणि त्या वधस्तंभावर बदललेल्या येशूची ओळख करा. आम्ही त्या बदललेल्या येशूला जाणून घेऊ. आज त्या हापशी शंडासारखं आम्ही हा यशयाचा ग्रंथ वाचत आहोत. काय आम्ही उत्सुक आहोत काय की कोण तो पुरुष आहे, काय त्या पुरुषाचं कार्य आहे आणि त्यानं माझ्यासाठी काय केलेलं आहे? तो माझ्यासाठी वधला गेलेला आहे, ठेचला गेलेला आहे आणि त्याचा परिणाम हा आहे की आज मी देवाचं मूल आहे, आज मी देवाचा वारीस आहे, आज मी त्या स्वर्गीय राज्याचा आम्ही त्या हापशी शंडासारखं आज त्या वधस्तंभावर बदलेल्या येशूची ओळख करून घेऊया, त्याला जाणूया आणि त्याची ओळख करून आम्ही आमचं जीवन त्याला समर्पित करू. प्रभू करो आणि आमचं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं, लाभाचं आणि आरोग्यदायी असेल.